आसावरी ए आसावरी हो अगं चल उशीर होतो मग आवडलं का तुझं? हो आवडलं. अगं काय किती उशीर. अरे माझा फोनच मिळत नव्हता. बरं मिळाला ना? हो मिळाला. चल मग. अरे थांबा थांबा, कॉफी घ्या. अगं नाही आई हो, खरंच तुम्ही उशीर कशाला केली? हो मी केली असती. अगं असू देत, तुझी पण रोज धावपळ असते ना कामाला जाण्यासाठी. बरं चल आसावरी उशीर होतो आपल्याला. अरे पूर्ण तरी घेऊन जा. अगं आई खरंच नाही ग आम्हाला उशीर होतो. तुम्ही वेळेवर गोळ्या घ्या. मी मध्येच फोन करेन गोळ्या घेतल्या की नाही ते विचारायला. हो नक्की. चल आई बाय. येतो. अगं चल आसावरी. हॅलो. हॅलो. हरिप्रिया कामत बोलताय का? हो बोलते आपण. मी लोकभवन बँकेतून बोलतोय. तुमचं बँकेचं जे एटीएम कार्ड आहे ना त्याची मुदत संपली आहे आणि ती जर तुम्ही नाही वाढवलीत ना तर तुमचं खातं बंद होईल. हो का? मग मी बँकेमध्ये कधी येऊ? नाही नाही नाही, तुम्हाला बँकेत येण्याची काहीच गरज नाहीये. मी फोनवरच तुमची मदत करू शकतो. मला तुम्ही थोडीशी माहिती देऊ शकता? बरं, मग तुम्हाला काय माहिती देऊ मी? तुमच्याकडे पासबुक, एटीएम आणि पॅन कार्ड आहे ना? हो, आहे ना. हॅलो. हॅलो. हा 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 मिळाले का? हो हो मिळालं मिळालं. हा ठीक आहे ठीक आहे. मला तुमचा डेबिट कार्डचा नंबर सांगता का जरा? 6010 हा 010. हा आणि त्यावरचा सीव्हीव्ही पण सांगा. 132066. हा आता तुम्हाला तुमच्या फोनवर एक ओटीपी येईल, तो सांगा. आला का? हो आला. 203046. ओके. हा हा हॅलो हॅलो. धन्यवाद मॅडम. आता तुमचे खाते सुरू राहील. तुम्ही काही काळजी करू नका. हॅव अ नाईस डे. ओके थँक्यू. हॅलो हॅलो. आसावरी आई बोला. काय तुम्ही अशी सगळी माहिती कशी काय दिली? मला किंवा त्यांना फोन करायचा ना. तर मला वाटलं की बँकेतून फोन आहे म्हणून मी त्यांना सगळी माहिती दिली. बरं बरं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. मी घरी येते, आपण बँकेत जाऊया. हो ये लवकर ये. हो येते लगेच. अश्विन, असे लाईटचं बिल भरून टाक आठवणीने. हो बसतो. ऑनलाईन भरून टाक, पण नक्की शेवटची तारीख आहे आज त्या बिलाची. होय होय. हां. हॅलो. हॅलो, अश्विन गोगटे बोलताय ना? हो बोलतोय. आपण कोण? सर नमस्कार, मी जॅकपॉट कंपनीतून बोलतोय. सर तुम्हाला एक BMW कार लागली आहे, ज्याची आजची शोरूम किंमत 44 लाख रुपये. मी अशा कोणत्या स्कीम मध्ये भाग घेतलेला नाही हो. सर तुम्ही इन्स्टावरती स्पिन अँड विन ऑफर मध्ये भाग घेतला होता, त्यामध्ये तुम्ही विनर आहात सर. ओके. हा 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 बोला. गाडी तुम्हाला डिलिव्हर होऊन जाईल. फक्त शिपिंग चार्जेस आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील. किती? फक्त 70,000 रुपये सर. बापरे, एवढे आत्ता नाही हो, पॉसिबल नाहीये. ठीक आहे सर, आज तुम्ही पैसे नाही भरले तर गाडी तुम्हाला नाही देता येणार. नाही 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 नाही, एक मिनिट थांबा. ठीक आहे, पण ते पेमेंट कसं करायचंय? सर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल, त्यावरती पेमेंट करा. ओके. लिंक आली का तुम्हाला? लिंक एक मिनिट. हा आली. ठीक आहे, याच्यावरती पेमेंट करा तुम्ही. येस. एक मिनिट. केलं. ठीक आहे सर, थोड्या वेळात तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. ओके. थोडा वेट करा. हो येस. तुम्हाला एक रिमाइंडर मेसेज येईल,
तो तुम्ही चेक करा. थँक्यू सर. हो ओके चल थँक्यू. अश्विन काम झालं का? आणि हे काय चेहरा का पडलेला असा? काय झालं? बाबा माझ्या हातनं चूक झाली. चूक झाली? असं काय झालं असं? बाबा मी BMWच्या लकी ड्रॉ ऑफर मध्ये फसलोय. अरे शिकलेला तू, तुला समजायला पाहिजे होतं. असं घर बसल्या कोणी प्राइस देत नसतं रे. आणि तुला गाडीच घ्यायची होती तर आपल्या घरासमोरचा शोरूम आहे ना, तिथे ऑफर चालू आहे, तिथे घेतली असती आपण गाडी. बाबा माझ्या हातनं चूक झाली. मी जे काही साठवलं होतं ते सगळं ह्याच्यात गेलंय. मला खूप त्रास होतोय. प्लीज मला हेल्प करा. ठीक आहे ठीक आहे, आपण आता पोलीस स्टेशनला जाऊया, तिथे आपण तक्रार करू. ठीक आहे चल. अरे आईंच्या अकाउंटमधून 8 लाख रुपये गेलेत रे. अरे त्यांनी एका फेक कॉलरला सगळे अकाउंट डिटेल्स आणि OTP दिले. तू एक काम कर, लवकर घरी आपण बँकेत जाऊया. आई खूप काळजीत आहे. हो ये. लोकभवन बँकेतून बोलतोय ते सांगून त्यांनी मला डेबिट कार्ड नंबर आणि OTP मागितला आणि खात्यातले सर्व पैसे काढले. आणि तो नंबर तुम्ही लगेच दिला? बरं मॅडम, ज्या व्यक्तीने आईला कॉल केला होता तो नंबर आम्ही बराच वेळ ट्राय करत होतो, पण तो नंबर लागतच नव्हता. शक्यच नाही हो. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँक अथवा त्याचे कर्मचारी ग्राहकांकडून OTP किंवा डॉक्युमेंट्स मागूच शकत नाही. मॅडम तुमच्यासोबत काहीतरी फ्रॉड झालाय. काळजी करू नका, आम्ही त्याची नोंद घेतो. मग आता आम्ही काय करायचं? मी तुम्हाला एक लेटर देते, ते तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन जमा करा आणि कंप्लेंट द्या. आई त्या म्हणतायत ते बरोबर आहे. आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवूया. थँक्यू मॅडम, आम्ही येतो. ओके. कशाबद्दल? माझा मुलगा स्कॉलरशिपला जिल्ह्यातून पहिला आला, त्याचे हे भेटले. अरे वा, अभिनंदन मालवणकर. तुमचं आणि तुमच्या मुलाचं सुद्धा. माझा कसं मॅडम? अहो असं कसं? मुलाच्या यशामध्ये आईबाबांची मेहनत असतेच ना. काय पवार? अगदी बरोबर बोलत मॅडम. येस सर, ती केस माझ्याकडे आहे. फक्त पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणं बाकी आहे. आले की कळवते तुम्हाला. हे घ्या. कशाबद्दल? माझा मुलगा स्कॉलरशिपला जिल्ह्यातून पहिला आला, त्याचे अरे हे वा, भेटले. अभिनंदन. मालवणकर, ती यमुनानगर मर्डर केस आपल्याकडे आली आहे का? माझा जेव्हा रिपोर्ट देतो बोलले. ACP सरांचा कॉल आला होता. लवकरात लवकर आले पाहिजेत रिपोर्ट. ACP सर येतील एवढे. हो मॅडम बघतो. साहेब, ओ साहेब, बोला. ऐका ना. बोला बाई, कामात आहे मी. बोला बोला. हो, आमच्यावर खूप मोठं संकट कोसळलंय हो. आम्ही 8 लाखाला फसलो गेलो साहेब. काय? बँकिंग फ्रॉड सायबर क्राईमची केस तुमची आहे का? या बसा इथे. बोला. आईना बँकिंगच्या काही गोष्टी माहिती नव्हत्या. बर. त्यांनी डेबिट कार्ड नंबर आणि OTP दिला आणि त्या समोरच्या माणसाने त्यांचं अकाउंट खाली केलं. बर. मी तुमचा सायबर क्राईमचा रिपोर्ट लिहून घेते. सांगा मला इथे. अरे गोगटे काका, तुम्ही इथे कसं काय? हा माझा मुलगा अश्विन.
याला एका स्कॅमरने 70,000 फसवलेलं आहे आज. बोल रे, तू बोल. मॅडम मला सकाळी एक फोन आलेला होता. त्यांनी सांगितलं की मला BMW लागले आणि मी लकी ड्रॉचा विनर आहे. अच्छा, ठीक आहे. तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमची सगळी कंप्लेंट लिहून घेते. मला सांगा एका बरोबरीत काय झालं ते. हो, त्यांनी सांगितलं नाही की अशी गाडी तुम्हाला लागली. May I come in, sir? येस प्लीज. दुर्गा मॅडम, Yes, sir. त्या यमुनानगर मर्डर केस काय झालं? काय रिपोर्ट्स काय क्लूज मिळाले का? सर आम्ही हे रिपोर्ट्स तयार केलेले आहेत. जरा हे ठीक आहे, पण आपल्याला ही केस आहे ना ती लवकरात लवकर निकालात काढली पाहिजे. Yes, sir. अजून पुरावे जमा करा. May I come in, sir? येस प्लीज. सर, सायबर क्राईमच्या सुद्धा केसेस खूप वाढलेल्या आहेत. त्याचे डिटेल्स याच्यात. सर माझ्याकडे सुद्धा आज सायबर क्राईमच्या भरपूर केसेस नोंद झाले. दुर्गा, अभिरुची, आपल्याला या स्कॅमर लोकांचा ताबडतोब बंदोबस्त करायला हवा. Yes. तुम्ही काय करा, आपल्या सगळ्या लोकांना कामाला लावा. आपल्या सर्च टीमला कामाला लावा. या लोकांनी ज्या ज्या अकाउंट मधून पैसे काढले त्याची डिटेल्स काढा. हा, या सगळ्यांची कॉलर डिटेल्स काढा आणि यांचं लोकेशन ट्रेस करा. Yes. ओके. Yes. Yes, sir. जय हिंद, सर. It is very dangerous cloth and we have to remove it. Okay? समजलं तुम्हाला? म्हणजे काय? मी समजले नाही. नाही म्हणजे तसं काही विशेष नाहीये, पण आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याच्यासाठी. समजलं तुम्हाला? म्हणजे नेमकं काय झालं डॉक्टर? सांगतो ना. मॅडम तुम्ही जरा बाहेर बसा, हो. म्हणजे मी त्यांच्याशी बोलून घेईन. हा, कसं आहे माहिती का, मॅडमच्या पोटात ट्युमर आहे. हो, तसं अगदी घाबरण्यासारखं नाहीये, पण तरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला ते ऑपरेशन करून घ्यायला लागणार आहे. जेवढं लवकरात लवकर ऑपरेशन करू तेवढं त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे त्यांच्या जीवाचा धोका टळणार आहे. कळलं? पण नक्की खर्च किती येईल? आमच्या हॉस्पिटलमध्ये गेलात ना तर साधारण 7 ते 8 लाख रुपये खर्च येणार आहे आपल्याला. आणि या ऑपरेशनसह आपण जास्तीत जास्त चांगल्यातल्या चांगल्या सोयी सुविधा आपण त्यांना देणार आहोत. कळलं? पण एवढे पैसे माझ्याकडून एकट्याकडून शक्य नाही आहे डॉक्टर. एनी प्रॉब्लेम? ही माझी बहीण. हिचे मिस्टर काही वर्षांपूर्वी गेले. आत्महत्या केली डॉक्टर. आय एम सॉरी. पण कधी आणि कशासाठी एवढं? 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
नाही राहिलं, जरा झोप पूर्ण नाही झाली म्हणून जरा अस्वस्थ वाटते. चहा वगैरे करून देऊ का तुम्हाला? नको, मी ठीक आहे. बरोबर. अहो अहो उठा, अहो उठा ना, अहो हे काय केलं तुम्ही? उठा ना अहो. हे असं घडलं सर. ओह माय गॉड, हे गंभीर आहे सगळं. पण त्याच वेळी जर का तो पोलिसात गेला असता ना तरी काही घडलं नसतं. असो, पण गेल्या 2 वर्षात सायबर क्राईमचे भरपूर गुन्हे घडत आहेत. पोलिसांनी जर वेळीच आळा घातला ना तर ठीक आहे, तर त्याच्यात अजूनही वाढवू शकते. असो, ते सगळं जाऊ दे. त्यांचं ऑपरेशन मात्र तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, ते अगदी गरजेचं आहे. ओके? हो डॉक्टर, प्रयत्न करेन. चला, हो. नमस्कार. हो भाऊ. हो. अहो, गोंधळकरांच्या फ्लॅटमध्ये 3 माणसं राहतात, त्यांचा मला फार त्रास होतोय. त्रास होतोय म्हणजे? त्रास म्हणजे ते दिवसरात्र लाईट चालू ठेवून काही विचित्र गोष्टी करतायत, जोरजोरात ओरडतायत, किंचाळतायत आणि फोन करून कोणाला ते धमकत असतात. आणि हे त्यांना सांगायला गेलो की त्यांचा आम्हाला त्रास होतोय तर ते सांगतात की डायरेक्ट घर मालकाशी बोला. ते घर मालक मुंबईला असतात, त्यांची काही तक्रार नाही आलेली अजून. हो का? पण तुम्ही जरा लक्ष द्या, घर मालकाला चांगलं भाडं मिळत असेल म्हणून ते काही बोलत नसावेत. चालेल, बघूया. चला. चला. कोण आहे? थोडं काम होतं तुमच्याशी. नाही, तुम्हाला जर काही काम असेल तर तुम्ही थेट मालकांशी बोला. ओके? हो, अहो थोडंसंच काम होतं. बघा, नेहमीच करतात हे असं. आता आपण पोलिसांनाच बोलूया. हो, पण आपल्याकडे पुरावे कुठे आहेत? मी काय करतो, आज रात्री इथे स्वतः थांबून इथली काय चाललंय त्याची चौकशी करतो, नंतर आपण पोलिसात जाऊया. चला, निघूया. ठीक आहे. चला. हॅलो, हां साहेब, मी दर्शन सोसायटीमधून सेक्रेटरी बोलतोय. हां, मी स्वतः जाऊन चौकशी केली तर तिथे मला काही स्कीम संबंधीचे कॉल्स, बँकमधून बोलतोय वगैरे अशा काही गोष्टी आढळल्या. हां, तर जरा तुम्ही चौकशी करताय? ओके, बघतो आम्ही. चालेल, धन्यवाद. तर मग मला लसीकरणाचा मेसेज आहे. तू नंबर सांग, मी लोकेशन 98 50 दुर्गा मॅडम. हॅलो दुर्गा मॅडम, लोकेशन ट्रेस झालंय. तुम्ही रिपोर्ट फाईल तयार करा, आपण रेट टाकू. हां, ओके मॅडम, ठीक आहे. तर ह्या सायबर क्राईमच्या काही केसेस आहेत. सर, हे कॉल रेकॉर्ड्स सर, हे स्कॅमर ज्या ठिकाणून हे काम करत आहेत त्याचं लोकेशन आपल्या टीमने ट्रेस केलेलं आहे आणि ते आपल्या जवळपासच दाखवत आहेत. सर, चंद्रशेखर डेअरी म्हणून एरिया आहे, तिथे हे लोकेशन ट्रेस होतं. हा सर, चंद्रशेखर डेअरीच्या बाजूला एक बिल्डिंग आहे, त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला होता. तिथे काही फ्लॅटमध्ये इसम राहतात, ते सतत रात्रंदिवस बँक स्कीम वगैरे असं काहीतरी म्हणत असतात. ओके, ठीक आहे. त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन ट्रेस करा. आपण पुरावे गोळा करूया, वॉरंट करूया. चला, कामाला कसं ओके. गाईज, लवकरच आपण हा एरिया सोडायचा आणि नवीन एरियामध्ये आपली नवीन ब्रांच ओपन करायची. लोकल लालची आहे, कितीही पैसा कमवला तरी त्यांची पैशाची भूक भागत नाही. आपण त्यांच्या ह्या भुकेचा फायदा घ्यायचा आणि पैसा कमवायचा. कम ऑन गाईज, लीड्स बनवा. सगळ्यांचा गेम आता इथेच संपलाय. मॅडम, तुम्ही आम्हाला पकडले. अहो, पण या देशात आता कितीतरी बेरोजगार तरुण असे स्कॅम करताय, त्यांना कधी पकडणार आहात तुम्ही? अहो, जोपर्यंत लोकांना पैशाची लालूच आहे ना तोपर्यंत असे स्कॅम कायम चालू होत राहणार आहे. हे कधीच संपणार नाही. अहो, आम्ही पुरी दुनिया आड्डी पार्टी करू शकतो. तुला काय ती दुनिया अट्टीपाटी करायची आहे ना, ती कर आता. तुझा खेळ संपलाय. तुझ्या विरुद्ध सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. हो साहेब,
तुमच्याकडे असे हजारो पुरावे असतील, पण माझ्याकडे एक अशी लिंक आहे ना जी हजारो लोकांना पाठवली तर हजारो लोकांचे बँक अकाउंट क्षणामध्ये नील करू शकतो आम्ही. हे गबस, तुला तर इथेच ठोकीन. चला रे, याला याला चला चला. सर, संपूर्ण शहरामध्ये सायबर क्राईमच्या गुन्हेगारांनी थैमान घातलं होतं. आपण त्यांना 10 दिवसामध्ये पकडलं. यावर काय तुमची प्रतिक्रिया? गुन्हा घडल्यापासून 10 दिवसाच्या आत आम्ही गुन्हेगारांना पकडलाय. काही लोकांचे पैसे, काही लोकांची फसवणूक झाली, ते पैसे त्यांना परत मिळतील आणि याचं श्रेय आमच्या संपूर्ण टीमला आहे. सर्व नागरिकांना माझी अशी नम्र विनंती आहे की त्यांना आलेले SMS, त्यांना आलेले काही फेक कॉल्स, त्याच्यावर त्यांनी अजिबात विश्वास ठेवू नये आणि आपल्या बँकेची माहिती, उदाहरणार्थ OTP, पासवर्ड, कृपया त्यांनी कुणालाही शेअर करू नये. बस माझं एवढंच सांगणं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही पोलीस बांधवांनी जीवाचं रान करून आमचं गेलेलं अस्तित्व परत मिळवून दिलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अहो ताई, सामान्य नागरिकांचं रक्षण करणं हेच आमचं कर्तव्य आहे. तुम्ही आम्हाला केव्हाही फोन करा, तुमच्या बहिणी तुमच्यासाठी तयार आहे. थँक्यू मॅडम. सर, ही न्यायव्यवस्था आणि तुम्ही आमच्या पाठीशी जर खंबीरपणे उभे राहिला नसता तर कदाचित या ठिकाणी सुद्धा आम्ही उभे राहू शकलो नसतो. आणि सर, आज आम्हाला असंही एक कळून चुकलंय की आमच्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभं आहे. आम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाहीये. काही दिवसात आमच्या हे लक्षात आलंय की ही न्यायव्यवस्था सर्व लोकांसाठी चांगल्या पद्धतीने काम करते, यातील मात्रही शंका नाही. खरोखर मनापासून धन्यवाद. आज खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व पोलीस बांधवांनी आमचं रक्षण केलं आणि आज आहे रक्षाबंधनाचा दिवस, त्यामुळे आमचं रक्षण करत्या पोलिसांना आज आम्ही राखी बांधणार. आता 4-5 महिने शांत बस. खूप मोठं ऑपरेशन झालंय तुझं. हो. हॅलो, कशा आहात मॅडम? बघू फाईल. ओके, ठीक आहे. सिस्टर, 26 नंबरच्या पेशंटची फक्त मला फाईल आणून. ओके मॅडम, बऱ्या. हे बघा, तुमचं ऑपरेशन अतिशय छान झालंय. आता तुमची तुम्ही काळजी घ्यायची हा, आणि इथून पुढे 2 ते 3 महिने मस्त आराम करायचा हा. आणि हो, अजून एक तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. तुमच्या मिस्टरना ज्यांनी फसवलं ना, त्या लोकांना कालच पोलिसांनी अटक केली आहे. खऱ्या अर्थाने तुमच्या मिस्टरना आज न्याय मिळालाय. आणि ऐकलंस का ताई, डॉक्टरांनी आपली परिस्थिती पाहून आपलं हॉस्पिटलचं सगळं बिल माफ केलं. नाही, म्हणजे मला जेवढं करता येणं शक्य होतं ना, तेवढं मी केलं. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. तुम्ही माझी परिस्थिती समजून घेतली आणि माझ्यावर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर तुम्ही लक्षात घेतला आणि माझे सर्व उपचार मोफत केले. जसा हा माझा भाऊ, तसेच तुम्ही माझ्यासाठी मोठे भाऊ आहात. बघा ना, आजचा दिवस किती चांगला आहे. योगायोग बघा, आज रक्षाबंधनाचा दिवस. त्याच ऋणानुबंधाची मी तुम्हाला राखी बांधू इच्छिते. अरे वा. तरच हा आजचा दिवस माझ्यासाठी सार्थकी लागेल. मंडळी, सायबर क्राईमचं प्रमाण प्रचंड वाढलंय. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कुठलीही बँक अथवा त्याचे कर्मचारी फोनवरून डॉक्युमेंट्स मागत नाही. अशा प्रकारचे फ्रॉड कॉल्स रिसीव्ह करू नका. कोणतेही लोन ॲप डाउनलोड करू नका. लोन ॲप घेण्यापूर्वी पूर्णतः खात्री करा आणि अशा सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा. अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका, तसेच व्हिडिओ कॉल देखील ॲक्सेप्ट करू नका. सतर्क रहा, सुरक्षित रहा.